नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जिल्हा न्यायालयाची शिपाई हमाल कनिष्ठ लिपिक आणि लघुलेखक श्रेणी 3 याची जाहिरात आलेली होती. शिपाई हमाल पदाची तुमची पहिली ॲन्सर की देखील आलेली आहे. तुम्ही दुसऱ्या ॲन्सर कीची वाट पाहताय, तुमच्या निकालाची वाट पाहताय. त्याचबरोबर लिपिक पदाची देखील दुसरी ॲन्सर की येणं बाकी आहे. त्यानंतर स्टेनोग्राफरसाठी मित्रांनो तुमचे वेळापत्रक देखील प्रसिद्ध झालेले होते, परंतु आपल्याला माहीत असेल मित्रांनो, जो स्टे देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे ही पदभरती जी आहे जैसे ती या ठिकाणी थांबलेली आहे. भरती मित्रांनो रद्द झालेली नाही. तर बरेच विद्यार्थी कमेंट करून विचारत आहेत की ही भरती आता किती दिवसानंतर चालू होईल, ही भरती कॅन्सल झाली आहे की काय, आमच्या पैशाचं काय. तर बघा मित्रांनो, सुरुवातीला लक्षात घ्या, ही भरती 100% मित्रांनो सुरू होणार आहे. सध्या मित्रांनो याच्यावरती कायदेशीर कार्यवाही चालू आहे, म्हणजे स्टे जो आहे तो कायदेशीर देण्यात आलेला आहे. त्याच्यावरती मित्रांनो सुनावणी होईल. मग नेमका किती दिवस त्यासाठी लागतील, पुढची प्रोसेस नेमकी काय होणार आहे, तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि मित्रांनो, जी माहिती तुम्हाला सांगतोय मी एक अंदाजित माहिती सांगतोय. तुम्ही म्हणाल मग त्याच कालावधी जेवढा सांगितला आहे त्या कालावधीमध्येच कसं काय याची भरती सुरू झाली नाही. तर मित्रांनो, आता सर्वस्वी काय आहे, हायकोर्ट ऑफ बॉम्बे आणि सुप्रीम कोर्ट यांच्यामध्ये मित्रांनो आता ह्याच्यावरती जोपर्यंत मित्रांनो पूर्ण डिसिजन होत नाही आहे तोपर्यंत ही प्रक्रिया सुरू होणार नाही. परंतु एक अंदाजित माहिती मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही मित्रांनो पुढील भरतीसाठी, पुढील ज्या जाहिराती येणार आहेत त्याच्यासाठी तुम्ही वळाल. कारण की ह्याची मित्रांनो ही तर भरती 100% होणारच आहे, परंतु तुम्हाला जो आत्ता वेळ भेटला आहे त्या वेळेमध्ये देखील तुम्हाला मित्रांनो ही महत्त्वाची संधी देखील असणार आहे. ती कसं काय तिची माहिती तुम्हाला मी पुढं सांगतोय, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा मित्रांनो, सुरुवातीला लक्षात घ्या, ही भरती जी आहे ती रद्द झालेली नाही आहे, फक्त तात्पुरता स्टे जो आहे तो देण्यात आलेला आहे. ही भरती मग कधी सुरू होईल, पुढची प्रक्रिया नेमकी मग याची काय असेल आता तीच माहिती आपण पाहूयात. सर्वात अगोदर भरतीवरती मित्रांनो फक्त लक्षात ठेवा, काही काळापुरता या ठिकाणी स्टे दिलेला आहे, म्हणजे काही काळ तात्पुरती भरती जी आहे थांबली गेलेली आहे. बघा, हे परिपत्रक काढून या ठिकाणी जो आहे स्टेटस को जो आहे तो देण्यात आलेला आहे. स्टेटस कोच याचा अर्थ जो होतो स्टे मित्रांनो तात्पुरतं या ठिकाणी थांबवणं, जिथे आहे तिथे भरती थांबवणं. तर याच्यासाठी तुम्हाला मेसेज देखील आणि मेल देखील आलेले असतील. तिन्ही पदांबद्दल मित्रांनो हा स्टे जो आहे तो देण्यात आलेला आहे. तर ही केस जी होती मित्रांनो नेमकी काय होती ते देखील तुम्हाला मी ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की 2021 पासून मित्रांनो ही केस चालू होती. मागच्या मार्च महिन्यात 2024 मित्रांनो माननीय उच्च न्यायालय जे आहे त्यांच्यामार्फत ही जी केस होती तिची याचिका जी आहे ती फेटाळण्यात आली होती. मग पुन्हा मित्रांनो माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये म्हणजे सुप्रीम कोर्टमध्ये त्या कॅन्डिडेटने उमेदवारांनी ही याचिका जी आहे ती सुप्रीम कोर्टमध्ये टाकली आणि सुप्रीम कोर्टने मग त्याच्यावरती काय दिला होता, स्टे दिलेला होता. मग आता स्टे जो आहे आपल्यासमोर आहे या ठिकाणी, हे परिपत्रक 21 मे 2024चं 17 मेला स्टे देण्यात आलेला होता. मग आता पुढं नेमकं काय, पुढची प्रक्रिया कधीपर्यंत होऊ शकते. तर बघा मित्रांनो, पुढं दोन्ही उमेदवार जे आहेत जे की मित्रांनो 2018 असतील त्यांनाही न्याय भेटणार आहे आणि 2023 ज्यांनी परीक्षा दिल्या आहेत त्यांनाही न्याय भेटेल. 2018 उमेदवार जे आहेत पूर्णपणे सिलेक्ट झालेले होते मित्रांनो, त्यावेळेस वेटिंगचा या ठिकाणी ऑप्शन नव्हता. ते सिलेक्ट झालेले विद्यार्थी आहेत, त्यांनी मित्रांनो परीक्षा दिलेली होती, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं होतं, मुलाखत दिलेली होती, चाचण्या दिलेल्या होत्या, फक्त त्यांना जॉईनिंग देणं बाकी होतं. असे उमेदवार जे आहेत सिलेक्ट झालेले होते, त्याच्यामुळे मित्रांनो त्यांनी याचिका जी आहे ती दाखल केलेली होती. तर 2023 देखील तुम्ही देखील मित्रांनो परीक्षा दिलेल्या आहेत. फर्स्ट आन्सर की तुमची आलेली, सेकंड आन्सर की येणं बाकी आहे लिपिक आणि शिपाई हमाल पदासाठी. तर बघा आता मित्रांनो, याच्यामध्ये भरती तुमची फक्त स्टे देण्यात आलेला आहे, तात्पुरती थांबलेली आहे, भरती पुन्हा चालू होणार आहे. तर काय नेमकी पुढची प्रोसेस असेल, अजून किती दिवस लागतील, जसं की दुसरी आन्सर की येण्यासाठी, किंवा एक अंदाजित माहिती मी तुम्हाला फक्त सांगणार आहे याच्यावरती किती दिवस लागू शकतात. बघा आता माननीय उच्च न्यायालय जे आहे आपली बाजू मित्रांनो सुप्रीम कोर्टमध्ये मांडेल. म्हणजे सुप्रीम कोर्टने आता उच्च न्यायालयाला काय केलेलं आहे, डायरेक्टली ती जी आहे स्टेटस क्यूची जी आहे ती नोटीस पाठवलेली आहे. मग त्याच्यावरती सुप्रीम कोर्टनी या ठिकाणी उच्च न्यायालयाला आपली बाजू मांडण्यासाठी वगैरे वेळ दिलेला असेल. मग किती दिवस लागतील ते मित्रांनो कोणीही सांगू शकत नाही, कारण की ती प्रक्रिया आता माननीय उच्च न्यायालय मित्रांनो कशा पद्धतीने किती दिवसामध्ये करेल हे कोणालाच माहीत नाही. ज्यावेळेस मित्रांनो माननीय उच्च न्यायालय सुप्रीम कोर्टमध्ये आपली जी प्रोसेस आहे, आपली बाजू जी आहे ती सांगेल, त्यानंतर मग काय होणार मित्रांनो, माननीय सुप्रीम कोर्ट जे आहे म्हणजे हायकोर्ट जे आहे आपला फायनल निर्णय देईल, किंवा त्याच्यावरती काय आहे ते मित्रांनो निर्णय देईल, डिसिजन देईल. आणि मग त्याच्यानंतर मित्रांनो ही भरती प्रक्रिया निर्णय दिल्यानंतर चालू होईल. मग ही जी मित्रांनो माननीय उच्च न्यायालयाला आपली बाजू सुप्रीम कोर्टमध्ये मांडण्यासाठी अजून किती दिवस लागू शकतात, तर माझ्या माहितीनुसार साधारणतः 2 महिने लागू शकतात. याच्यावरती तुमचे काय मतं असतील कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण की 1-2 महिन्यामध्ये मित्रांनो
मित्रांनो माननीय उच्च न्यायालय जे आहे सुप्रीम कोर्टमध्ये आपली बाजू मांडेल, कारण की आता ज्या उन्हाळ्यात सुट्ट्या वगैरे असतात मित्रांनो त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट देखील या ठिकाणी बंद असतं. म्हणजे काही केसेस जे असतात मित्रांनो या ठिकाणी सुट्ट्यामुळे देखील बंद ठेवल्या जाऊ शकतात. अशा पद्धतीची प्रोसेस असते. तर एक अंदाजित माहितीनुसार मी तुम्हाला सांगितलं की 1-2 महिन्याचा कालावधी जाऊ शकतो बाजू मांडण्यासाठी. मग त्याच्यानंतर मित्रांनो पुढं अजून त्या केसवरती सुनावणी वगैरे मग त्याच्यानंतर अजून किती दिवस लागतील ते कोणीही सांगू शकत नाही, मीही सांगू शकत नाही, कुणालाच माहिती असू शकत नाही मित्रांनो ते पुढची प्रोसेस काय असणार आहे. त्याच्यामुळे मित्रांनो ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे आता ती कशी प्रोसेस होते, नेमकी प्रोसेस जी आहे मित्रांनो त्या प्रोसेसवरती अवलंबून आहे. कशी फास्ट पद्धतीने प्रक्रिया होते की मित्रांनो साधारण पद्धतीने होते त्याच्यावरती अवलंबून आहे की त्याला नेमका किती वेळ लागेल. मी फक्त तुम्हाला हे सांगितलं की बाजू मांडण्यासाठी जी आहे म्हणजे सुप्रीम कोर्टमध्ये या ठिकाणी ही पुन्हा केसवरती जी आहे सुनावणी वगैरे होण्यासाठी अजून 2 महिने लागू शकतात. त्याच्यानंतर पुढचा वेळ पुढंच असणार मित्रांनो, त्याचं कोणीही सांगू शकत नाही. एक अंदाजित तुम्हाला माहिती मी जी आहे ती सांगितलेली आहे. परंतु जसे जसे मित्रांनो याच्याबद्दल नोटीस येतील, जशी जशी माहिती येईल तशी तुम्हाला वेळोवेळी मी याची अपडेट तर देत राहील. त्यासाठी चॅनललाही आपल्या सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा आता मित्रांनो ही जी आहे ती प्रोसेस उच्च न्यायालयामध्ये या ठिकाणी सुरू राहील. त्याच्याबद्दल आपल्याला आता टेन्शन घ्यायची गरज नाही. ही पूर्णपणे कायदेशीर बाब जी आहे मित्रांनो आता सुरू झालेली आहे. त्याच्यावरती नोटीस आल्यानंतर ती माननीय उच्च न्यायालय जी काय असेल ती प्रोसेस करेल. आपल्याला पुढं मित्रांनो जायचं आहे आता, ठीक आहे. तर याच्याबद्दल तुम्हाला मित्रांनो काळजी करण्याचं कारण नाही, कारण की ही सर्व प्रक्रिया जी आहे कायदेशीर सुरू झालेली आहे. तुम्हाला मित्रांनो एकच काम फक्त करायचं आहे. तुम्ही जर क्लर्क आणि स्टेनोसाठी अप्लाय केलं आहे तर तुम्हाला या ठिकाणी हा जो वेळ भेटलेला आहे त्याला तुम्ही संधी म्हणायचं आहे. एक गोल्डन अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी आहे. म्हणून मित्रांनो तुम्ही काय करायचं आहे, तुमची टायपिंग चांगली झालेली नसेल तर तुम्हाला रेग्युलर जोपर्यंत मित्रांनो टायपिंगचं टाइम टेबल येत नाही तोपर्यंत टायपिंग करायचे. तुमचं सिलेक्शन 100% या ठिकाणी होणार मित्रांनो, कारण की तुमची टायपिंग खूप महत्त्वाचे असते. खूप स्ट्रिक्ट पद्धतीने टायपिंग घेतली जाते मित्रांनो. जरी तुम्हाला कमी मार्क्स असतील लिपिक पदासाठी तरी देखील मित्रांनो तुमची टायपिंग चालू राहू द्या, कारण की MPSC लिपिकचे देखील या ठिकाणी तिथं जे सिलेक्ट विद्यार्थी होतील कॉम्पिटिशन अजून कमी होणार आहे. त्यामुळे लिपिकचं अजून मित्रांनो या ठिकाणी कट ऑफ जो आहे तो कमी लागू शकतो. ही तुमच्यासाठी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी स्टेनो आणि क्लार्क पदासाठी असेल. आता सिपाई हमाल पदासाठी मित्रांनो प्रॅक्टिसची तर काही गरज नाही. त्यांनी वेट आणि वॉच करायचं आहे. आणि ज्या सध्या मित्रांनो सध्या आचारसंहिता चालू आहे, आचारसंहिता 4 जूनला संपेल. त्याच्यानंतर मित्रांनो सरळ सेवेच्या अजून बऱ्याचशा जाहिराती प्रसिद्ध होतील. त्याच्यावरती प्लॅन बी म्हणून तुम्हाला काम करायचं आहे, दुसऱ्या जाहिरातीचा अभ्यास करायचा आहे. आणि मित्रांनो ही भरती तर 100% कंप्लीट होणार आहे, रद्द झालेली नाही. ही भरती कधी ना कधी सुरू होईलच. तर याच्यावरतीही वॉच करायचं आहे आणि पुढची देखील मित्रांनो तुमचा अभ्यास जो आहे तो चालू राहून द्यायचा आहे. तर हीच मित्रांनो सध्या परिस्थिती आहे. त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी याच्यावरती काम करायचं आहे. याच्याबद्दल जसे अपडेट येतील मित्रांनो आता तेव्हाच व्हिडिओ बनवून तुम्हाला माहिती दिली जाईल. बरेच विद्यार्थी विचारत होते की याची पुढची प्रोसेस नेमकी काय होईल ते सांगा. तर तुम्हाला सर्व माहिती एका अंदाजित टाईम देखील मी सांगितलेला आहे. त्यानुसार मित्रांनो जसे जसे अपडेट येतील अजून तशी तशी माहिती तुम्हाला दिली जाईल. याबद्दल तुमची काय मतं असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करावा. पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.